नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट न्यूज आणि इम्पॉर्टंट अपडेट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, राजेश पॉवर सर्व्हिसेस साइन MOUs विथ गुजरात गव्हर्नमेंट फॉर प्रोजेक्ट्स वर्थ रुपीज 4754 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीने मल्टिपल MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन केले आहे. कोणासोबत? गव्हर्नमेंट ऑफ गुजरात सोबत. आणि मित्रांनो, या ॲग्रीमेंट नुसार गुजरातमध्ये 4754 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट केल्या जाईल. आणि मित्रांनो, यामुळे गुजरातचा पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत होईल. तसेच या इन्व्हेस्टमेंटमुळे गुजरातमध्ये रोजगार सुद्धा जनरेट होईल. चला आता बोलूया पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, पुनावाला फिनकॉर्प शेअर सर्ज आफ्टर Q2 AUM ग्रोथ 67%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q2चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, पुनावाला फिनकॉर्प या कंपनीचा AUM म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट इयर ऑन इयर बेसिसवर 67.7% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 15.4%ने वाढून फायनान्शियल इयर 2026च्या Q2 नुसार झाला आहे 47,625 कोटी रुपये. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो लोधा डेव्हलपर्स लिमिटेड. तर मित्रांनो, लोधा डेव्हलपर्स Q2 अपडेट प्री सेल्स रायजेस 7% टू रुपीज 4,570 कोटी. तर मित्रांनो, लोधा डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q2चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, लोधा डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीची प्री सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 7%ने वाढून फायनान्शियल इयर 2026च्या Q2 मध्ये झाली आहे 4,570 कोटी रुपये. आणि लोधा डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीचा कलेक्शन इयर ऑन इयर बेसिसवर 13%ने वाढून फायनान्शियल इयर 2026च्या सेकंड क्वार्टरमध्ये आला आहे 3,480 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या लिस्टमध्ये कंपनी आहे JSW सिमेंट लिमिटेड. तर मित्रांनो, JSW सिमेंट कमिशन्स न्यू 1 MTPA ग्राइंडिंग युनिट इन ओडिशा. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW ग्रुपची दिग्गज कंपनी JSW सिमेंट लिमिटेडनी 1 मिलियन MTPA म्हणजे मिलियन टन्स पर ॲनमचा सिमेंट ग्राइंडिंग युनिट ओडिशाच्या संबलपूर मध्ये कमिशन केला आहे. आणि मित्रांनो, या कमिशनिंग नंतर JSW सिमेंट लिमिटेडची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी, ज्यामध्ये सबसिडरीचे कॅपॅसिटी सुद्धा इन्क्लूड आहे, ती झाली आहे 21.6 मिलियन टन्स पर ॲनम. आणि मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे वारी एनर्जीज लिमिटेड. तर मित्रांनो, वारी एनर्जीज ॲक्वायर 64% स्टेक इन कॉटसन्स फॉर रुपीज 192 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीने ट्रान्सफॉर्मर मॅन्युफॅक्चरर बिझनेसमध्ये काम करणाऱ्या कॉटसन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 64% हिस्सेदारी खरेदी करण्याची डील कंप्लीट केली आहे 192 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, अशा प्रकारे वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीने एका नवीन बिझनेस म्हणजे ट्रान्सफॉर्मर बिझनेसमध्ये एंट्री केली आहे. म्हणजे मित्रांनो, ही जी कंपनी आहे आपला बिझनेस वाढवण्यासाठी लगातार प्रयत्न करत आहे आणि अशा नवीन बिझनेसमध्ये एंट्री सुद्धा करत आहे. आणि मागे सुद्धा अपडेट आली होती की कंपनी 8,000 समथिंग कोटी रुपयांची कॅपेक्स करणार आहे आपली कॅपॅसिटी वाढवण्यासाठी.
तसेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये सेकंड कंपनी आहे गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड. तर मित्रांनो गार्डन रिच शिपबिल्डर साइन MOU विथ सेंट्रम इलेक्ट्रॉनिक्स. तर मित्रांनो डिफेन्स कंपनी गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे. कोणासोबत? सेंट्रम इलेक्ट्रॉनिक्स सोबत. कशासाठी? ॲडव्हान्स नवाल नेव्हिगेशन सिस्टम्स जॉईंटली डेव्हलप करण्यासाठी. आणि मित्रांनो हा कंपनीचा इंडिजेनस म्हणजे स्वदेशी डिफेन्स टेक्नॉलॉजीला बूस्ट करण्यासाठी उचललेला हा एक महत्त्वाचा पाऊल आहे. चला आता बोलूया NTPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो NTPC ग्रीन एनर्जी सबसिडरी साइन MOU विथ गुजरात गव्हर्नमेंट टू डेव्हलप 15 गिगावॅट रिन्युएबल प्रोजेक्ट्स. तर मित्रांनो NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीने गुजरात गव्हर्नमेंटसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे. 15 गिगावॅटचा रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्यासाठी. आणि मित्रांनो या 15 गिगावॅटच्या रिन्युएबल प्रोजेक्ट्समध्ये 10 गिगावॅटचा सोलार प्रोजेक्ट आणि 5 गिगावॅटचा वाइंड प्रोजेक्ट आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो टाटा मोटर्स डिमर्जर बिकम इफेक्टिव्ह फ्रॉम 1 ऑक्टोबर. रेकॉर्ड डेट सेट फॉर 14 ऑक्टोबर. तर मित्रांनो टाटा मोटर्स लिमिटेड ही कंपनी आपल्या कमर्शियल बिझनेसला डिमर्जर करून त्याला वेगळं लिस्ट करणार आहे आणि त्या कंपनीचे नाव राहणार आहे TML कमर्शियल व्हेकल्स लिमिटेड. आणि मित्रांनो हे इफेक्टिव्ह झाले आहे 1 ऑक्टोबर 2025 पासून आणि आता त्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली गेलेली आहे 14 ऑक्टोबर 2025. आणि मित्रांनो या डिमर्जरचा रेशो राहणार आहे 1:1चा म्हणजे ज्याच्याजवळ टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीचा एक शेअर असेल त्याला या कमर्शियल व्हेकल बिझनेस असलेल्या कंपनीचा म्हणजे TML कमर्शियल व्हेकल्स लिमिटेड या कंपनीचा सुद्धा एक शेअर मिळेल. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल ज्या कंपनीचे नाव आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो ज्युनिपर ग्रीन टाटा पॉवर साइन PPA फॉर 70 मेगावॅट फर्म अँड डिस्पॅचेबल रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स. तर मित्रांनो टाटा पॉवर कंपनी लिमिटेड आणि ज्युनिपर ग्रीनने PPA म्हणजे पॉवर परचेज ॲग्रीमेंट साईन केला आहे. कशासाठी? 70 मेगावॅटच्या फर्म अँड डिस्पॅचेबल रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी. आणि मित्रांनो हा जो प्रोजेक्ट आहे हा महाराष्ट्रामध्ये सेटअप केला जाईल आणि इथून पॉवर सप्लाय सुरू होईल 22 सप्टेंबर 2027 पासून. म्हणजे मित्रांनो हा जो प्रोजेक्ट आहे हा अजून 2 वर्ष वेटिंगवर आहे सप्लाय सुरू होण्यासाठी. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघितले आहे जे या वीकचे सर्वात इम्पॉर्टंट अपडेट किंवा न्यूज आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.